वर्ल्ड एक्सपो 2025 ला जपानच्या ओसाका शहरामध्ये सुरुवात झालेली आहे। अगदी मोठं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि 125 देश यामध्ये सहभागी झालेले आहेत। माझ्या मागे आपण पाहू शकता की भारत पॅव्हेलियन आहे जे या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। अगदी भव्य दिव्य असे भारत पॅव्हेलियन आहे ज्या ठिकाणी आता आपण पाहतोय की जपानीज आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे जगभरातील उद्योजक आहेत ते याला भेट देतात। आपण थेट आतमध्ये जाणार आहोत आणि पाहणार आहोत की ही प्रदर्शनी नेमकी कशा पद्धतीने भरवण्यात आलेली आहे। जवळपास 125 देशांच्या यामध्ये समावेश आहे आणि मोठी गर्दी सध्या भारत पॅव्हेलियनला आणि विशेष करून महाराष्ट्राच्या दालनामध्ये होताना आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते वेगवेगळे जे महाराष्ट्रातील उद्योगधंदे असू द्या, हस्तकला असू द्या, या सगळ्यांची जी प्रदर्शनी आहे ती सध्या या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीने इथे हस्तकला करण्यात आलेली आहेत आणि त्यातून उद्योग निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा आपल्याला इथे स्पष्टपणे दिसतोय। नारळाच्या करवंट्यापासून लॅम्प्स या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच जी शिंग वापरलेली आहे मशीनची किंवा इतर प्राण्यांची त्यांच्यापासून जी हस्तकला तयार करण्यात आलेली आहे त्याची देखील प्रदर्शनी या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे। तर आपण दुसरीकडे पाहतोय दुसऱ्या दालनामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं सध्या वातावरण आपल्याला पाहायला मिळतं जिथे मोठी गर्दी सध्या जपानीज उद्योजकांची आणि त्यासोबतच या प्रदर्शनीला भेट देणाऱ्यांची पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहतोय की खजुराची जी पॉटरी आहे ती फार प्रख्यात आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते। त्यासोबतच जी हस्तकला तयार करण्यात आलेली आहे, जी चमचे तयार करण्यात आलेले आहेत आणि सोहराज पेंटिंग जी आहे त्याची त्या पद्धतीचे ज्या डायरीज आहेत त्या तयार करण्यात आलेल्या आहेत। काश्मीरी कार्पेट्स आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि महाराष्ट्राची जी आध्यात्मिक संस्कृती आहे तिचं देखील दालन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि त्याची देखील प्रदर्शनी आपण स्पष्टपणे पाहतोय। शुभ विवाहाची जी परंपरा आहे आणि पालखी घेऊन नवरीला घेऊन जाण्याची जी परंपरा आहे तिचं देखील या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। बरेचसे जपानीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जे या ठिकाणी सध्या उपस्थिती दर्शवत आहेत आणि भारताची अगदी गौरवाचा क्षण याला म्हणावा लागेल कारण पहिल्यांदाच 15 दिवसांसाठी हे दालन जे आहे ते सुरू ठेवलं जाणार आहे। महाराष्ट्राचं दालन या ठिकाणी सुरू असणार आहे आणि मोठ्या संख्येनं यामध्ये आता उद्योजक येत आहेत आणि भारतामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे वाढणार आहेत का पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोशन सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ओसाका, जपान। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।